कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन सादर करत आहे 2 अंकी मराठी नाटक पार्टी. लेखक महेश एलकुंचवार, दिग्दर्शक मनोज वाडेकर. सादर करत आहोत पार्टी. वाचलंय का रे सा? नाही अजून. अंधारून आले ने. हिवाळा आल्यासारखाच आहे आता. माझी तेवढी शाल देतोस प्लीज. घे. थँक्यू. तुला बरं नाही वाटत आहे का? नाही काय रे, आज ही पार्टी ठेवलीच नसती ना तर बरं झालं असतं. It's too late to say that now. माझ्या अगदी नर्व्स वर येतात या पार्ट्या. तरी देत असतेसच दर 8 दिवसांनी. One has to do these things. Well, then let's face it. सूजी, वो कैशू दोनों तरफ रखना, बाहर भी रखना. हे बघ, तू आधी थोडी रिलॅक्स हो बघू. You know, doctor, I can't. Not unless this is over. But thank you. Huh? Thanks, I said. For what? तू हा असा आधी आलास त्याबद्दल. पार्टी म्हटली की तुझं हे असं जिटरी होणं मला माहित असतं. म्हणून लवकर येतोस. तुझ्याशिवाय या पार्टी आज शेवटपर्यंत ओढताच येणार नाही मला. Nonsense. I wish I could do that. Do what? हेच रे, एकट्यानं सगळी पार्टी देणं. Oh. But there are always so many things to do. आणि संभाषणात अवचित खळगा पडला ना की काही सुचतच नाही मला. पण दमयंती, तुझ्या या पार्ट्यांमध्ये सगळ्यात कमी बोलणारा माणूस मी असतो. हो रे, पण कुणाचा ग्लास रिकामा आहे, कुणाला सिगरेट हवी आहे, ह्या गोष्टी चटकन लक्षात येतात तुझ्या. आणि त्यामुळे मी रिलॅक्स्ड असते. थँक्स फॉर द रोजेस. यू आर वेलकम. तुझी मला खूप गरज आहे असं वाटतं तुला? नाही. आणि माझी तुला? हा, नाही म्हणू नकोस. मी फार दुखावली जाईल. पण मी होच म्हणणार होतो. आपण रोमॅन्टिक होत अशी पोज का घेतोस रे तू नेहमी? हा तुझा नवीन शोध दिसतोय. मी पोज घेतो. मग काय मी घेते? मी पोज नाही घेत, मी खरंच रोमॅन्टिक आहे. व्हॉट आर वी टॉकिंग? आरवी तसे थोड्या बहुत प्रमाणात आपण सगळेच रोमॅन्टिक असतो रे. पण खरा अगदी 100% रोमॅन्टिक म्हणजे अमृत. अमृत? त्याला का रोमॅन्टिक म्हणतेस तू? हे उघड आहे. हा एक ते डोक्यात घेऊन त्या ट्रायबल एरियात जाऊन बसलाय तो. खूप लोक ती गोड ना. आता त्या लोकांमध्ये एकटा राहून हा काय करणार? स्वतःची तब्येत मात्र खराब करून घे. आधीच असा फाटका. तू आदर्शवाद आणि रोमॅन्टिसिझम याची गल्लत करतेस. गल्लत कशी? अरे आदर्शवाद सुद्धा रोमॅन्टिसिझम या नाण्याची दुसरी बाजू आहे. आणि खरं म्हणशील तर अमृत आदर्शवादी सुद्धा नाही. त्याला पटलंय की एक फार मोठा सेक्शन आपल्या समाजाचा पिळून निघतो. त्यांच्या बाजूने भांडायला बोलायला कुणी नाही, कुणीतरी जायला पाहिजे, तो गेला. बस इतकं साधं सोपं आणि सरळ आहे ते त्याच्या दृष्टीने. तुला अमृत बद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे हे लक्षातच नाही माझ्या. अरे खरं म्हणजे त्यांना आता इथं असायला पाहिजे. सो मेनी थिंग्स आर हॅपनिंग. आणि त्याच्याही मनात एक काहीतरी कल्पना होती रे. एक ऑपेरा स्वतः लिहून डायरेक्ट करणार होता. आता त्याला काय महत्वाचं वाटावं ते आपण कोण ठरवणार? एनिवे, चर्चा करून काय फायदा? कुणातर्फे आहे ग हा आजचा सत्कार? यंग रायटर्स असोसिएशनचा काहीतरी फॉर्मल कार्यक्रम आहे. डज ही रिअली एन्जॉय इट?
बर्वे. अरे आता यात एन्जॉय करायचा काय प्रश्न आहे? पण बर्व्यांचा एक चमत्कारिक वीकनेस आहे, ते कोणालाही नाही म्हणू शकत नाही. मस्ट बी टेरिबली एम्बॅरसिंग. काय? हाच सगळा प्रकार. सतत प्रकाशाच्या झोतात राहणं, भाषण, हार तुरे, सत्कार. अरे त्याची पण सवय होऊन जाते नंतर. द व्हेरी आयडिया गिव्स मी क्रीप्स. तू साडी का नाही बदललीस? का बदलू? ते तू ठरवा, मी आपला सहज म्हणा. पण बर्व्यांच्या सन्मानार्थ देतेस ना तू ही पार्टी? अरे हो रे, पण अगदी इन्फॉर्मल पद्धतीने सच. त्यांना हे भाषण, हारथुरे वगैरे प्रकार घरी केलेला आवडणार नाही. आय एम नॉट सो शुअर. डोंट यू थिंक ही डिझर्व्स इट? काय? अरे हे अवॉर्ड. वेल, हू एम आय टू से? हे गोष्ट उडवून लावू नकोस. हे बघ दमयंती, तुला माहितीये मला तुमच्या साहित्यातलं काही कळत नाही. हा, पण हे अवॉर्ड म्हणजे पॉप्युलर सक्सेस मोजण्याची फुटपट्टी असेल ना, तर मग मात्र मला काही म्हणायचं नाही. ही डिझर्व्स इट डॉक्टर. मी कुठे काय म्हणतोय? ही डिझर्व्स इट. अरे मराठी लेखकाला प्रथमच मिळतं हे अवॉर्ड. अँड ही इज द बेस्ट ऑफ ऑल मराठी रायटर्स. मराठी? तुझी भाषिक अस्मिता बरीच जागृत आहे म्हणायची. अँड ही इज माय फ्रेंड. मग आनंद व्हायला तेवढं कारण पुरेसं आहे. अरे तो माणूस मॅग्निफिसंट आहे असं नाही वाटत तुला? वेल, आय हार्डली नो. अरे बक्षिसाचे सगळे लाखच्या लाख रुपये त्यांनी लेबर कॉलनीला देणगी म्हणून दिले. मला नेहमी म्हणतात, इट्स द ड्युटी ऑफ द वेल टू डू टू हेल्प द नीडी. मॉरल ऑब्लिगेशनचा एवढा प्रखर सेन्स फार कमी लोकांमध्ये असतो. पण तू का असा गप्प झालायस? काही नाही, मला ते जमलं असतं का त्याचा विचार करत. अरे सहज. यू आर सो अनसेल्फिश. थँक्यू. हे खरंच बदलू का रे साडी? शॅबी आहे फार. मी पटकन जाऊ दे, नको वाटत. सोना अजून तशीच आहे. शी रिफ्युजेस टू कम आउट ऑफ इट. इट वॉज अ क्रुएल ब्लो. मला हल्ली फार काळजी वाटायला लागली. तू एकदा बोलत का नाहीस तिच्याशी? इतकी तऱ्हेवाईट वागते, मुळात बोलतच नाही, आणि बोलली तरी अगदी घाव घातल्यासारखी बोलते. ऐकणाऱ्याच्या मनाचा तुकडा पडतो अगदी. ठीक आहे, बोलीन. बोल तू. ऐकलं तर फक्त तुझंच ऐकेल ती. माझ्या सगळ्या मित्रांमध्ये तू आणि अमृत दोघंच आवडायचं तिला. अमृत वॉज द राईट पर्सन. दोघेही एकाच वयाचे, एका पिढीचे. तिला अगदी संताप येतो माझ्याकडे येणाऱ्या इतर लोकांचा. आणि आता तर काय पाहायलाच नको. सहानीची ओळख इथं माझ्यामुळेच झाली ना तिच्याशी. व्हॉट अबाउट द बेबी? गोड आहे खूप. पण सोना लक्ष देते? कर्तव्य म्हणून करते सगळं, पण कधी बाळाचे लाड करताना पाहिलं नाही तिला. असं तिच्या बाबतीतच का वावर आहे? हे बघ, तू आधी अशी नर्वस होऊ नकोस बघू. दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प हर. शी हेट्स मी. प्लीज दमयंती. एक दिवस तोल जाणार आहे माझा. आय शॅल नीड यू. आय शॅल नीड यू व्हेरी मच. काल तो दिसला होता. सहानी? एक एकदा वाटतं सोना शुडंट हॅव डन दॅट. सोना सहानी बदफैली आहे, यू नो दॅट. अरे हो, पण म्हणून हिनं काय आजूबाजूच्या सगळ्यांना घायाळ करत हिंडायचं का? आता आज सगळे जमणार, खास तरी कशी वागते कोणाच ठाऊक. तिला सांभाळून घेत जा. आय डू. डोंट हाय. पुष्कळदा मलाच गिल्टी वाटतं हिनं हा असा वनवास पत्करलाय.
ह्यात मी नेहमीचे व्यवहार करणं म्हणजे सुद्धा चैन आहे. आता आजची ही पार्टी मला काय सुख होत नाही रे, बट दीज आर सोशल ऑब्लिगेशन्स. आता ते झालीच तयार. पिअर मागवायची. हा का असू दे, सगळेच विस्की घेतात. ये मी बाहेर येणार नाही. म्हणजे काय सोना? ते तुझे मित्र आहेत. अगं हो, पण ते विचारतील. माहितीये मला. वाईट दिसेल ते. अगं बर्वे इज एक्सिडिंगली फॉन्ड ऑफ यू, यू नो दॅट. व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू डू हिअर? सोना रिअली. हे बघ, मी सगळी तयारी करून ठेवली आहे. मी सुजीलाही काय ते सांगून ठेवलं. सोना, कपडे बदल बेटा. अंकल प्लीज. हे बघ, थोड्या वेळाने मला सुद्धा या पार्टीचा कंटाळा येणार आहे, तेव्हा मला कंपनी द्यायला म्हणून तरी तू बाहेर ये. ओके गुड. हे बघ, तू नाही बदललीस म्हणून मी पण नाही बदलली. बघ, ही चांगली संधी होती तुझ्याकडे. माझ्या काळजीमुळे आपण ह्या आशा राहतोय हे यापेक्षा सटली दाखवता आलं नसतं तू. अगं आय डिडंट मीन दॅट सोना. Why must she treat me like that? It's okay दमयंती. बस. डॉक्टर, तुझ्याजवळ एक गोष्ट बोलले नव्हते. आगाशांचं प्रपोजल होतं, म्हणजे अजूनही आहे. कसलं प्रपोजल? सोना, he wants to marry her. I should have guessed. It's just like आगाशे ना. सोनाला सांगू नकोस, नाहीतर भयंकर संताप येईल. व्हॉट अ फेलो. हिची जखम इतकी ताजी असताना हा असलं प्रपोजल घेऊन येतो. अरे, he probably means well. Must you deceive yourself? सोनाशी बोललेत ते. सोना म्हणाली? आगाशेच सांगत होते. मग ती फक्त सॉरी म्हणाली म्हणे. आगाशे कसे वाटतात रे तुला? आज येणार आहेत पार्टीला. माय इव्हनिंग इज रुईन्ड. तुझ्याशी नीट बोलत नाहीत का? ते खूप बोलतात ग, मलाच नाही त्यांच्याशी बोलता येत 2 मिनिटाच्या वर. 3ऱ्या मिनिटाला ते गाडी, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर वर येऊन पोचतात. अरे तसा बरा आहे रे माणूस तो. हो, आगाशे सुद्धा सक्सेसफुल रायटर ना. डॉक्टर, व्हॉट आर यू सजेस्टिंग? नथिंग. या सेलिब्रिटीजच्या झगझगाटाचं आकर्षण वाटण्या इतकी मी मूर्ख आणि उथळ बाई आहे. दमयंती, आपली आज गेली 25 वर्षापासून मैत्री आहे. दिस इज अनजस्ट. अरे उलट आगाशे नीड्स मी. पप्पा कॅबिनेट मिनिस्टर नसते आणि मी एक सुमार इन्फ्लुएन्सवाली बाई असते ना, तर आगाशांनी ढुंकून पाहिलं नसतं माझ्याकडे. हे मात्र अगदी खरं आहे. आगाशे नीड्स एव्हरीबडी. इतरांशिवाय मग त्यांच्या त्या गाडी, एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटरला काय अर्थ राहिला? तू एकदम फार सिरियस होतोस रे, अननेसेसरीली. आता आगाशे क्लाइंबर आहेत, ही गोष्ट खरी आहे, पण कमर्शियल थिएटरच्या पातळीवर का होईना त्यांच्यात एक किमान टॅलेंट निश्चित आहे. यू मीन सक्सेस? अरे मग भारत तरी कुठे सक्सेसफुल आहे? त्यालाही बोलावलाय मी आज पार्टीला. दमयंती, तुला झालंय तरी काय? काय? Why must you go on collecting nuts only? हे भारत चांगला पोरगा आहे रे. भारत चांगला पोरगा आहे नाही, चांगला रायटर आहे म्हण. बेसिकली चांगला आहे तो. आता थोडा ऑकवर्ड आणि ओव्हर ॲम्बिशियस आहे, पण अगदी लोएस्ट स्ट्रॅटामधनं आलाय तो, तेव्हा तेवढं स्वाभाविक आहे. आणि आता तुमची ही टोळी त्याला पद्धतशीरपणे रुईन करणार. डॉक्टर, तू आज नुसतेच अंजस नाही, पॉझिटिव्हली विशस रिमार्क्स देतोयस. मी फक्त वस्तुस्थिती सांगत होतो. मी काय आउटसाइडर आहे. तुमच्या या आर्ट वर्ल्डशी माझा फक्त बघ्या म्हणून संबंध. अरे माझा धीर खचवतोयस तू.
माझे येणारे सगळे पाहुणे किती वाईट आहेत हे सांगून. हे काही असो, तू आज आकाशांना सांभाळ. सूड घेण्याची ही कुठली तुझी तरा? अरे हे सोनाला वैताग आणतीलची भीती वाटते मला. हे बघ, तू मला आकाशांच्या तोंडी देऊ नकोस. वाटलं तर माझी सगळी मतं चुकीची आहेत असं मी तुला लिहून द्यायला तयार आहे. तसं नाही रे, यू कॅन स्टिक टू युअर ओपिनियन्स. थँक्यू. Nobody bothers about them anyway. पण अरे आकाशे कॅन बी अ nuisance. सोनाला नाही तर मोहिनीला छळतील. मोहिनी स्वतःची काळजी घेण्या इतकी मोठी आहे. ही पण काहीतरी विचित्रच वाटते हल्ली. मी बर्व्यांना म्हणलं सुद्धा, पण बर्वे स्वतःच इतके व्यग्र असतात. आय थिंक शी वॉन्ट्स टू गेट मॅरीड. मला नाही असं वाटत. अरे गेली 7 वर्ष बर्व्यांच्या बरोबर राहतीये ती. लग्नच करायचं असतं तर केव्हाच केलं असतं त्यांनी. तुमची पर्स? तुमची पर्स पर्सचा काय? गाडीतच राहिली बोले का? असू दे, नाही आणतो ना. आज घरी लवकर जाऊया आपण. बर, चालेल ना? चालेल तर. तुला इथे फार काळ थांबावंसं वाटतंय? असंच काय? आणि ड्रिंक्स घेऊ नकोस आज जास्त. बर आणि सतत मला तुझ्या जवळ बसू दे. बर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हाय हाय हाय. काय उशीर तर नाही ना झाला? उशीर कुठला? यू आर द फर्स्ट वन्स टू कम. अरे वा. आगाशे यायचे वा. आणि वृंदा येते. हा, काय म्हणते? हो, तिला काय तुमच्याशी भांडायचंय म्हणे. तिचा फोन आला होता. हा, कम्युनिस्ट पार्टीला आम्ही पैसे का दिले नाहीत असं विचारायला येणार असेल. हॅलो डॉक्टर. या बरोबर. तू शाल घे ना असू दे. आणि गारवा. असू दे का? बसा. काय कसा झाला कार्यक्रम? अहो, कार्यक्रम काय, अगदी कार्यक्रमासारखाच, अगदी उबला जीव. पण मला वाटलं तुम्ही लोक याल. काय डॉक्टर? आज जरा महत्वाच्या केसेस होत्या. ह्या भारतनं कुठं गाठलं तुम्हाला? मी यांना कुठं गाठलं बिटलं नाही बरं का. नाही, हा होताच तिथे कार्यक्रमाला. म्हटलं आता चल आमच्याच बरोबर. म्हणजे तुम्हीच मला गाठलं? सोना दिसत नाहीये. हा, तयार होती, येईलच. माझ्या सिगरेट्स विसरले. हा आणेल ना मग. आणशील ना? अरे मी म्हणलं नव्हतं का, नक्का असावं पण धाकटा असू नये. मग असं काम करावं लागतं. नकटा तर नाहीच आहे आणि धाकटा सुद्धा फक्त वयानीच आहे. असू दे रे, असू दे. मालबोरो ना तुमचा ब्रँड बर्वे आहेत माझ्याजवळ. थँक्स. बर्वे, भारत रागावलाय बरं का. हो. नॉनसेन्स. अरे तू रागावलास की गंमत वाटते आम्हाला. कुणाच्या रागावण्यात गंमत वाटण्यासारखं काय? अरे अँग्री यंग मॅन ना तू. या डेस्परेटो. हा, मला एक पफ दे ना. अगं सिगरेटच घे. नाही, मला फक्त एक पफ हवाय. करायचे असेल तर करा, पण मी रागावलं वगैरे म्हणतो. अरे रागावर आहे तू, आम्हाला काय वाटत नाही त्याचं. अरे ही फायर आहे म्हणून तर चांगलं लिहितोस तू. असं खासगीत म्हणता फक्त तुम्ही. मग जाहीर म्हणू. म्हणा ना, काय बिघडेल? अरे माझ्या म्हणण्याला काय किंमत आहे भारत? आहे का बर्वे? नाही नाही, असेल तर सांगा. उद्यापासून एक लाऊडस्पीकर घेऊन ओरडत सुटते. Come on, you don't have to make fun of me. अरे रेकग्निशनची अशी घाई करून कसं चालेल भारत? हा, यू हॅव टू वेट. तुला माहितीये बर्व्यांना किती स्ट्रगल करावा लागला? नाही नाही, मला स्ट्रगल करावा लागला म्हणून तो सगळ्यांना करावा लागावा असं काही नाहीये. आय डोंट माइंड स्ट्रगलिंग. अरे आणि रिकॉग्निशन बद्दल म्हणाल तर मी दोन गुड्स पण केअर करत नाही. मी स्टेट गव्हर्नमेंटचं बक्षीस ना करलं, तुम्हाला माहिती आहे. बर्व्यांना टोमणा म्हणतोयस का काय? ही इज अ टॉन्टिंग, ही इज अ टॉन्टिंग. माझं तसं काही बोलण्याचं हेतू नव्हता. अरे नाही रे, मला माहिती आहे की तुझी भूमिका अगदी वेगळी आहे आणि मला त्याच्याबद्दल पूर्ण आदरही आहे. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. नाही. डार्लिंग, मला तुझ्या जवळ बसू दे ना. आज खरं तर मोहिनी करता तुमची पार्टी आहे, खरं आहे ना? हो. अहो पण ती तुमच्याशिवाय येणं अशक्य. म्हणजे तुमच्यासाठीच. तू
तुम्ही सुद्धा बऱ्याच दिवसात आमच्याकडे आला नाही. आपण त्यांना बोलावलंय का मोहिनी कधी? आम्ही बोलावणार आहोत हा लवकरच. एकदा का घराचं दार आतून लोटलं ना की मोहिनी सगळ्यांना विसरते. मग फक्त बर्वे आणि ती. हो ना? नाही हो असं काही. अगं असू दे, आम्ही काही परके नाही, आम्हाला निमंत्रण नाही लागत. सोना आली नाही? बोलावते. नाही नाही असू दे, असू दे, ये. बर्वे, आय वॉज वंडरिंग इफ यू कुड टॉक टू हर. मी? हा बोलेन ना. इफ इट्स गोइंग टू हेल्प. You know, this is all very, very unfortunate. What is the way out, Barve? She should keep herself busy. नाही हे म्हणणं सोपं आहे. नाही, मी तिला म्हणलं सुद्धा. हा. रिसर्च अर्ध्यावर टाकलायस, तो आता पुरा करून टाक. हा. मी बेबी पाहू? नको असू मोहिनी. दे, असू दे. It will help her come out. हॅलो सोना. बस ना. हॅलो. हॅलो. ड्रिंक्स आणायचे? अगं तू बस, मी आणते. ये. ये बस. बस. काय रिसर्च वगैरे सुरू केलास? हो. That's good. What's so good about it? हे काय आकाशे नाही आले अजून. The devil is here. वृंदावन नाही आणलं बरोबर. मी तिला रिंग दिली होती, पण कॅपिटलिस्टांच्या गाडीतून कुठे जात येत नाही म्हणाली. तुम्ही कसं कॅपिटलिस्ट? अरे कुणालाही 4 पैसे मिळायला लागले की तो झाला कॅपिटलिस्ट. असं सरळ साधं गणित आहे तिचं. म्हणजे तुम्ही श्रीमंत. दॅट आय कॅन्ट. अरे वा. अरे तू पण दे ना तुझी नाटकं प्रोफेशनल्सला. तू पण होशील श्रीमंत. I couldn't prostitute myself to public test. All this jargon भारत. डार्लिंग मला एवढी नकोय. अरे बर्वे, काँग्रेस पार्टी, काँग्रेस. Cheers, cheers. Cheers, cheers. अरे सोना. डॉक्टर, अहो घरी या एकदा. घरी नवीन एअर कंडिशनर बसवलं. लिव्हिंग रूम मध्ये सिमला असतो, सिमला. या एकदा बघायला. असं करा, दमयंतीला घेऊन जा. शी अंडरस्टँड एअर कंडिशन. बरं बर्वे, प्रोग्राम कसा झाला? अहो बर्वे कंटाळले सत्कारांना. होतं असं होतं खरं. माझ्या प्रीत पुराणी व्यथा विराणीच्या 251व्या प्रयोगानंतर हेच रॅकेट माझ्या मागे लागलं. पण काय करणार, लोक प्रेम करतात आमच्यावर. नाही म्हणता येत नाही. तुला सांगतो, त्या सत्काराच्या शालीच 15-20 झाल्या. अरे घरी एकदा दाखवतो. आणि लोकांना नाही म्हणलं गैरसोयीचं पण नाही का? भारत माधविका, परतूया का आपण इथून? चुप रे, चला. आता पण असं क्रॅश होणं ठीक नाहीये. परतूया ना आपण. आपल्याला इन्व्हिटेशन नाहीये आणि मला खूप झोप येते. सगळा इन्फॉर्मल मामला आहे रे. नोबडी वुड माइंड. ए हो ना ग. तुला क्रॅश करायचं असेल ना तर कर. माझी कशाला साक्ष काढतेस? चल आपण सांगू की वृंदा वाटेत भेटली, तिला ड्रॉप करायला आलो. हा वा, म्हणजे मला मध्ये खेचणार. डार्लिंग, एवढं खोटं बोल ना आमच्याकरता. आय डोंट माइंड. मला परत सोडण्याची सोय करणार असाल तर. ओ शुअर. होणार आहे ना रे. खूप वेळ लागेल का तिथे? आय एम टायर्ड अँड आय वॉन्ट टू स्लीप. नेहमी काय रे झोपतोस? काही होत नाही एखाद दिवशी कमी झोपलास म्हणून. पण इट्स नॉट प्रॉपर. हाऊ क्यूट. आपण म्हणू की इथपर्यंत आल्यावर हॅलो म्हटल्याशिवाय कसं जायचं म्हणून आलो. नंतर वी कॅन ऑफकोर्स स्टे. हा, इवन इफ दे डोंट आस्क अस टू. दे विल डार्लिंग. चल ना, यू नो आय लव्ह पार्टी. हे आवरा आता तुमचं. चला. हॅलो बरे. वृंदा. हॅलो एव्हरीबडी. वी केम अनइन्व्हायटेड. नाही म्हणजे वी केम टू ड्रॉप वृंदा. हा, आपण थांबू ना थोड्या वेळ. हो ना हो मिसेस राणे? बट ऑफकोर्स She madly wants to. She loves parties. Hey, guy, you can't let me down. Hi, Sona. Sona, you look so cute. Hi, Agashe.
हाय बर्वे. बर्वे आम्ही तुम्हाला 3-4दा रिंग दिली, पण ऍज इट ऑलवेज हॅपन्स विथ मी तुमचा फोन एंगेज. टू हेल्प विथ इट आय सेड फायनली. तुम्ही काय आता लक्षाधीश? बिस्की घेणार. ओ डिलाइटेड. तू घेणार नव्हतीस मोहिनी. नरेंद्र ए घे रे थोडी. उगाच असा दुःखी चेहरा करून बसू नको. गुड इव्हनिंग. बॅड इव्हिनिंग आकाशे. अहो तुम्ही इथे येणार याची आठवणच नव्हती. चिअर्स एव्हरीवन. काय ग तू तर कॅपिटलिस्टांच्या गाडीतून जात येत नाहीस. मी कॅपिटलिस्ट? आकाशे ॲटलीस्ट ही इज यंग अँड हँडसम. ओ माय, आता माझा नवरा सॉलिड फ्लॅटर होणार. डॉक्टर वेअर इज युअर कोका कोला? एखादं कोणी घेत नसलं की ऑकवर्ड वाटतं नाही? नो इट्स ऑल राईट. तुमचं चालू द्या. आहे माझं. दारू सारखी दुसरी गोष्ट नाही. हो का? चढते म्हणून का पिणं फॅशनेबल आहे म्हणून? आपल्यात फक्त डॉक्टर आणि सोना दोघेच फक्त प्युरिटन्स. व्हॉट डू यू मीन की पिणं फॅशनेबल आहे? बेटर स्विच टू मराठी चार्ली. यू स्पीक रॉटन इंग्लिश. मी निदान रॉटन कम्युनिस्ट नाहीये. नो फायटिंग फोक्स. नो फायटिंग. फायटिंग बॅटर नो फायटिंग. मी बर्वे पिता एव्हा ना अवॉर्डची स्वप्न पण बघायला लागला असेल. हे बा अरे वृंदा वृंदा काय त्याच्या वाटेला जातेस ग? भारत खाली बस. नाही म्हणजे ही जे आरोप करते ते खरे असं तुम्हाला पण म्हणायचंय? अरे मी असं म्हणलं का मुला? मग मला डिपेंड का करत नाही? वीकली. नो फायटिंग नो फायटिंग. विकली कर. आम्ही तुला डिफेंड करायचं, मग तू काय करणार? पण तू असे सगळे आरोप थांबा रे वृंदा. तू इथे माझ्याशी भांडायला आली असती नाही. तुम्ही ग्रेट. तुमच्याशी कशाला भांडते ती? अरे तूही होशील रे ग्रेट. प्लीज मला पेट्रोनाइज करू नका. ग्रीव विथ जेलसी. वृंदा, तू म्हणजे ना अगदी एखाद्याच्या वर्मावर बोट ठेवतेस बघ. आकाशे त्याचा मत्सर दिसतो बिचारा. गावाला आहे हो. तू एक काम कर, आकाशांबरोबर थोडा वेळ घाल म्हणजे तुला कळेल भावना कशा लपवायच्या. नाही आकाशे, घ्या त्याला तुमच्या पंखाखाली. कसं आहे, कुणाचीही झेप रोखण्याचा तो सर्वोत्तम मार्ग आहे. आणि तुम्ही तर एवढं काय लिहिता हो? भारतचं एक मात्र आहे. With all my intense dislike for him, I must grant him his originality. Thanks. तुला फ्लॅटर करण्यासाठी नव्हतं. You still remain rusty. ए बिचारा ग. Shut up. पार्टी म्हटलं की यू हॅव टू टेक इट. मला उघडतंय. तुला उघडतंय मला उघडतंय. मोहिनी कुठे गेली उठून? ते फुल मून वगैरे पाहत असणार. हे तिने स्टेज उगाच सोडलं. खरं मोहिनीला स्टेजची ओढ अशी फारशी कधी नव्हतीच. दॅट इज अनफॉर्च्युनेट. आम्ही एक चांगली नटी गमावली. I don't think मोहिनी वॉज अ केपेबल ऍक्ट्रेस. अहो असं काय म्हणता? अहो आकाशांच्या नयनात हसले पाणीमध्ये ब्रिलियंट होती. एक्झॅक्टली. That role was awfully phony. मे बी पण मोहिनीनं त्याला अगदी कन्व्हिन्सिंग केला होता. आकाशे, त्या रोल मध्ये करण्यासारखं काय होतं? सुंदर दिसायचं काम होतं आणि ते मोहिनीनं अगदी चोख केलं. फॉर्च्युनेटली तिला स्वतःला आपल्या ऍक्टिंग विषयी काही इल्युजन्स नाही आहेत, हे एक बरं आहे.
हॅलो. हॅलो. आत कंटाळला? नाही. आज फुल मून. हो. तुम्हाला आवडते पौर्णिमा? हो. तुम्ही कसल्या विचारात आहात का? विचारात कोण? कुठे? नाही. तुझं नवीन नाटक काय म्हणतंय? अशा काही लिहिलं नाही. लिहिणं सोडणार आहे. बर. नोबडी लाईक्स माय रायटिंग. नाही, असं नाही. असं का म्हणतोस? दिवाकर खूप हायली बोलतो तुझ्याबद्दल. दिवाकर? ओ बर्वे बर्वे. पहिल्या माझ्या लक्षातच नाही आलं. दिवाकर काय म्हणत होते? आर दे फायटिंग? हू? आय डोंट लाईक फायटिंग. बर्वे बर्वे काय म्हणत होते? बर्वे. दिवाकर, नाही असं नेमकं शब्दात नाही सांगता येणार, पण दिवाकर म्हणतो की हा मुलगा खूप मोठा होणार आहे. मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. माझं ड्रिंक संपलंय. तुझं दे. तुम्ही स्टेज का सोडलं? दिवाकरसाठी. हो ना, सोडलं त्याच्यासाठी. मग त्याच्याकडे मी पाहायला नको? नको? I love him. आज सगळे तुमची तारीफ करत होते. दिवाकर दिवाकर काय म्हणाला? काय? I love him. Do you love anybody? It's painful. It's painful. Glass. ग्लास काय? भरून आण. बरं. मोहिनी, एकटी का उभी? तू ये.
तू ये माझ्याजवळ. आज नको. इथेच थांबू. ते आर फायटिंग. तू आणखी आता घेऊ नको. दिवाकर घरी चल. अगं वाईट दिसेल इतक्या लवकर घरी जाणं. दिसू दे. वेळी असते. चल माझ्या घरता चल. मोहिनी खास आपल्याकडचा आजची पार्टी आहे. तुझ्या करता पार्टी, माझ्या करता नाही. आय डोंट माइंड. मला फक्त तू हवंस. दिवाकर म्हण मी तुझा. मी तुझाच. मग माझं मन का ठणकतं असं एकसारखं. दिवाकर मला जवळ घे. माझं इथे कशातच लक्ष लागत नाही रे, कुठेच नाही. दिवाकर घरी चल. घरी चल. तू आणखी घेऊ नको. घेऊ दे. तू हाय झालीस म्हणून. होऊ दे. तू घे. तू घे माझ्या बरोबर. घे ना. घे. आजकाल तू कधीच ड्रिंक्स घेत नाहीस माझ्या बरोबर. दिवाकर, तू हल्ली का नाही ड्रिंक्स शेअर करत माझ्या बरोबर? काय एकटाच पितोस? नाही, आम्ही येणारच होतो आतमध्ये. नाही मी एवढी शाल द्यायला हवे. ते हवेत गारवा आहे ना. थँक्स. शाल त्यांनी दिली तुला? गारवा आहे. ती शाल मी आणली होती, ती त्यांनी तुला का दिली? तू इच्छी मोहिनी प्लीज आणखी घेऊ नको. दिवाकर, मी शाल दिली तेव्हा नाही म्हणाला. मोहिनी, आर यू गोइंग टू मेक अ सीन हियर नाउ? नाही. मग आज सीन करते. सर, खरंच मी सीन करते. दिवाकर, मला जवळ घे. एकदाच फक्त. मिनिटभर फक्त. 7 वर्ष. 7 वर्ष मी तुझ्यावर प्रेम करते आणि ते फक्त वाढत जात. मन दुखत राहतंय. तुला थंडी वाजते मोहिनी, प्लीज आज. दिवाकर, आय लव्ह यू. आय नो. आय लव्ह यू. तू म्हण. आय लव्ह यू. नाही, तू पूर्वी
शाल त्यांनी दिली तुला. म्हणजे आपण घरी लवकर जाऊया, पण प्लीज तू आणखी खूप नको. So painful. So painful. Sona, it's painful. काय मोहिनी? Hurts. काय? To be in love. Oh. Sorry, Sona. It's all right. तू आता घेऊ नको सांग. अगं, मी याच्यासाठी सगळं सोडलं. स्टेज सोडलं, गाणं. मी चांगली नटी होते. मला माहितीये. मी वाईट आहे दिसायला. वाईट? मोहिनी, अगं तू एखाद्या शापिक अप्सरेसारखी दिसतेस. काय झालं? अप्सरा लॉन्ड्री. लॉन्ड्री? अप्सरा लॉन्ड्री आमच्या घराजवळ आहे. डोंट थिंक मोहिनी. का का नको? तो त्याला माझी शाल नको म्हणून, मी वाईट दिसते म्हणून नव्हता. मोहिनी, सोना, काय झालं ग? शी इज ड्रंक. सॉरी. मोहिनी, तू झोपतेस का थोडा वेळ सोनाच्या खोलीत? नाही, डोंट वरी, मला चढली नाहीये. हो बर हो, झोप थोडा वेळ झोप तू. चल सावकाश. मी सीन केला. हा ग नाही ग, नाही काही नाही. चल. हो केला. हा ग नाही, सावकाश झोप थोडा वेळ. चल सावकाश. ये. थोडा वेळ झोप बरं. अरे सोना, तू इथे? मला वाटलं मोहिनी आणि मिसेस राणे इथे. मला वाटलं त्या मगाशी. त्या इथे नाहीयेत. दिसलं तुम्हाला? अगं, पण तू कशाला चिडतेस उगाचच? तुम्हाला इथे यायचं तर एक्सक्युजेस शोधायची गरज नव्हती. काय स्वतःला समजतेस काय? तुझ्यासारख्या 100 पोरी माझ्या होती गुंगावत असतात. Then why do you want to add me to your harem? अहंकार फुगलेला आहे तुझा. I despise you. थांब, एक 5 वर्ष थांब. केसात एकदा चांदी दिसायला लागली की. You are despicable. All right. But my offer still stands. Offer? Offer? अगं, प्रपोजल I mean. आगाशे, सोना बरीच तापलेली दिसते. काय बोललात का एवढं? मी कशाला काय बोल? नाही, ती एवढी भडकली आहे म्हणजे नक्कीच तुमचं लग्नाचं प्रपोजल वगैरे असणार. काय नॉनसेन्स. मी काय म्हणते, मला कधी बघत एकदा एक प्रपोज कर. तुला? अगं, मी कॅपिटलिस्ट म्हणून माझ्या गाडीत बसायला तू तयार नाहीस. नवरा कॅपिटलिस्ट असला तर चालतं आगाशे. आता माझे वडील नाहीत का
का मिलियनेयर. One cannot choose one's parents. Yes, but one can definitely choose one's husband. Not at your age. Not at your age. Insect. तुला पण भारत, तू कुठे चाललास? आज सगळे तुला काय वाटलं मी तुला सिड्यूस करेन? चल रे, मग अशी गंमत केली. आय वॉन्ट टू अपॉलोजाइज. हे नरेन, झोपू नकोस ना. झोप आवरत नाहीये ग. डेलिगेशनची तारीख जवळ आली, आता ठरवायला पाहिजे. पुढच्या आठवड्यात दिल्लीला जाऊ. खरं म्हणजे ना, तुम्ही लोकांनी मला पाठवायला पाहिजे डेलिगेशन बरोबर स्टेट्सला. अगं तुला कशाला पाठवायचं? हे फक्त रायटर्सचं डेलिगेशन आहे. आय नो, पण मालविका, तू काहीतरी हाऊ टू बेक केक्स वगैरे असं एकदा लिहून टाक बरं, म्हणजे प्रश्न मिटला या लोकांचा. अहो अजून कुठे कशाचा काय पत्ता आहे? परवा पप्पा ओझर तर काहीतरी बोलले, त्यावरनं माझा आपला अंदाज. बर्वे, तुम्ही जाणार असाल नाही का? म्हणजे डेलिगेशन पाठवायचं ठरलं तर. सध्या माझी कुठेही जायची इच्छा नाही. हो, तुमचं जाणं आवश्यक आहे बर्वे. 2 तास जाऊन आलोय मी. भारत शुड बी सेड अँड अमृत. हे नॉनसेन्स. का? त्यात काय एवढं चुकलं? अरे दे आर टू यंग डॉक्टर. म्हणूनच त्यांना पाठवायला पाहिजे. शिवाय अमृत तरी आता कुठं काय लिहितोय? गेली 3 वर्ष त्या तिकडे जाऊन बसलाय. आणि भारत तरी काय, आपल्या ग्रुप पलीकडे त्याचं नावही कोणाला माहित नाही. एक्झॅक्टली. सो भारत इज यंग अँड फ्रेश. त्याच्याजवळ स्ट्रायकिंगली नव्या कल्पना आहे. याच वेळी त्याला काहीतरी नवीन बघायला मिळालं पाहिजे. अरे हो, पण ही सो फिजिटी, ऑकवर्ड असा काहीतरी येतो. आता जे लोक आपल्या देशातून जाणार त्यांना एक किमान डिग्निटी तरी नको का? पुष्कळ अमेरिकन डिग्निटरीज ना आम्ही नाकात नाही तर कानात बोटं घालताना पाहिजे. नाही म्हणजे डॉक्टर नाक कान घशाचे तज्ञ आहेत हे आता मात्र नक्की झालं. काय बोलतो रे तू? आणि परदेशात जे काही तुम्हाला या देशाचं प्रतिनिधित्व करायचं तेही यंग मंडळी खरं तर करणार. ही पोरं ज्या उत्साहाने नवीन घेतील ते बर्वे नाही करू शकणार. अरे बर्वेंनी जायचे ऑब्वियस फायदे तू कसे डोळ्याआड करू No, no, शकतो? no. In a way, doctor is right. I am old now. नॉनसेन्स. अहो मी भारतपेक्षा यंग म्हणेन तुम्हाला. पण भारतची रॉ स्ट्रेंथ फार मोठी आहे. असं काहीतरी त्याच्या समोर बोलू नका. ही विल स्टार्ट वॅगिंग हिज टेल बिफोर यू. What language? तुम्ही असं करा, तुम्ही मला पाठवा झालं. हो, मी कोण पाठवणारी आगाशे? अहो तुम्ही कितीही भावळा वगैरे चेहरा करून बोलला तरी तुमच्या वडिलांना दिल्लीला एक फोन पुरे ते तुम्हालाही माहिती आहे आणि मला. व्हॉट डू यू मीन आगाशे? नाही, व्हॉट डू यू मीन? हे असले कारभार करणे इतकी मी डिसइंटिग्रेटेड बाई आहे? यू ओ मी अन अपॉलॉजी. ही ओज एन अपॉलॉजी टू द एंटायर मराठी थिएटर. आणि नाहीतरी तसं सुद्धा तुम्ही कमर्शियल नाटकं लिहिता. Commercial? हे डेलिगेशन फक्त कमर्शियल म्हणजे काय? अहो तुमच्या या बर्व्यांच्या नाटकाचे 300 प्रयोग झाले, त्यावर एक फिल्म निघाली, 14 भाषातल्या भाषांतराची रॉयल्टी त्यांच्या खिशात पडते आणि हे सगळं असून ते नॉन कमर्शियल काय? आम्हागार असा शब्द आहे. भारत आवागार्ड आहे. Why are you spoiling the evening? त्यापेक्षा तुम्ही मला पाठवा ना. मला आणि नरेनला. हे हो ना रे? हा.
किती वाजले? सॉरी, इथे घड्याळ नाहीये. ए तुझा बेबी खूप गोड आहे ग. सोनाडानी राम म्हणून घेऊ नकोस, बट नेवर हेट युअर चाइल्ड प्लीज. मला एवढी आवडतात ना मुलं. आय हॅड अ ड्रीम यू नो. खूप मुलं माझी आणि मी अशी मध्ये बसले. ह्याच्या चड्डीचे बंद बांधून दे, त्याचे केस कोंब कर, तिच्या डॉलला झगा घालून दे. ए बाहेर काय का गोंगाट चाललाय हा? पार्टी रंगात आली आहे. आय हेट पार्टीज. दिवाकर इतका गुंगून जातो ना लोकांमध्ये असला की मला अगदी विसरून जातो लोक आजूबाजूला असले की. आणि त्यातून ड्रिंक्स म्हणजे झालंच. आय यूज टू हेट ड्रिंक्स यू नो, पण आता घेते मी. पिऊन अगदी गाढ झोप लागते दिवाकरला, आणि पिऊन सुद्धा मला नाही बघ झोप येते. दिवाकरच्या कुशीत घट्ट शिरण्याची इच्छा, त्याची झोपमोड होऊन तो चिडेल याची भीती. अजिबात अंग न हलवता ताठ पडून राहायचं बेडवर. घणाघण घण पडायला लागतात मग डोक्यात. मी खूप खासगी बोलते ना तुझ्याजवळ. तुला त्रास होत असेल तर नको सांगूस. माझी तब्येत पण फार गेली आता. सतत डोकं ठणकत असतं. डोळ्याभोवती सुद्धा काळं दिसायला लागलंय माझ्या आत्ताच्या. कुठे ग, काहीतरीच काय. क्लेवर मेकअप अगं. काय एक एक फॅशन्स करतात आजकालच्या मुली. कधी गेलेस ना त्यांच्यामध्ये तर 10 वर्षांनी जुनी वाटायला लागते मलाच. मी गेल्या 7 वर्षात आजूबाजूला काय घडलं काही कळलंच नाही बघ. की गुंतले ना मी दिवाकर मध्ये. करू दे त्यांना फॅशन. यू डोंट नीड एनी फॅशन. वॉट एव्हर दे मे डू, दे विल नेव्हर बी मोहिनी. यू आर युनिक. एम आय? एकदा एक गेला की सगळं गेलं बघ. तू पुन्हा स्टेजवर का नाही जात? इट्स टू लेट नाव. आय एम 30 यू नो. माझा आवाज पण खूप सुंदर होता, तोही आता गेला. मग तू शिक, पुन्हा सुरू कर. अगं मी केव्हाचं ठरवतेय. ह्या सगळ्या चक्रातून बाहेर पडलं पाहिजे, स्वतःचं आयुष्य जगायला पाहिजे. पण दरवेळी मी ठरवते दिवाकरला असा वागू दे. लेट मी नो ही रिअली लव्स मी. बट इट नेव्हर हॅपन्स. बाहेर जायचं? माझे केस ठीक आहे. हो. सोना माझी पर्स दे, माझी लिपस्टिक आहे. हे घे. ही शर्ट ठीक आहे. डज इट गो विथ मी माय साडी? आय हार्डली नो. आजकाल कशाचाच अंदाज नाही लागला बघ. सतत लोकांमध्ये जाते तेव्हा संशय येत राहतो
आपली सगळीच निवड चुकली आणि लोक आपल्याला हसतायत म्हणून. अगं मला खरंच त्यातलं काही कळत नाही. परवा यास्मिनकडे गेले ना फेशियलसाठी, तेव्हा ती सुद्धा म्हणाली, मॅडम डोंट यू यूज एनी कॉस्मेटिक्स, यू डोंट नीड देम. सोनामी नाही येत बाहेर. का ग असं का करतेस? एकतर तिथे चाललेली चर्चा मला काही एक कळत नाही. त्यातून दे ट्राय टू बी सो पोलाइट, आणखीच संकोच वाटतो. स्टॉप थिंकिंग अबाउट अदर पीपल. त्यापेक्षा तू मला एक ड्रिंक काढून दे. आर यू शुअर? हो, मला आता बरं वाटतंय. फक्त एकच ड्रिंक, जस्ट टू बूस्ट माय करेज. ओके. काय रे, राग दिला की नाही तुझा? मला राग आलाच नव्हता. भारत, डोंट मिसअंडरस्टँड मी. डू यू प्रॉमिस? काय? तेच की माझ्याबद्दल गैरसमज करून घेणार नाही. मला ना ह्युमन नेचर कळते, आणि त्याकडे ना मला ऑब्जेक्टिव्हली पाहिजे सवय. कळतंय मला, म्हणूनच एवढ्या विश्वासाने बोलती. दे वर प्रॉमिस. इज इट नेसेसरी? तू आता असं हे ऑकवर्ड वागणं सोडलं पाहिजेस ना. प्रॉमिस. नको बाबा, उगाच काहीतरी बोलता चालता विचार करशील माझ्याबद्दल. अगं पण मी आता प्रॉमिस दिलेलं की मी असं काही करणार नाही म्हणून. तुला एक विचारू का भारत? विचार ना, वी हॅव बिकम फ्रेंड्स ना. तू ह्या मोराची पिसं लावलेल्या लोकांमध्ये एवढा काय इन्व्हॉल्व होतोयस? ही चक्क फ्लॅटरी चाललीस बरं का तू. आय मीन तुम्ही. तू म्हण रे मला, तू. वी शुड स्टार्ट बिंग इन्फॉर्मल विथ इच अदर. पण मी काय खरा मोर आहे? तू खूप ओरिजिनल आहेस रे. तुला कळत कसं नाही? वेल, लेडी दमयंतींना वाटत नाही ना पण तसं. पण तू त्यांना काय एवढं महत्व देतोस? महत्व नाही देत ग, पण चीड येते. ढळढळीत खोटं वागतात ग सगळे. स्टेट्सला जे डेडिकेशन पाठवायचं ना, माझं साधं नाव सुद्धा सुचवत नाही आहेत त्या. रशियाला जातोस? हो, कुठे? आपली कुठे त्याची तयारी आहे? ओके, लेट मी टॉक टू सम ऑफ माय पार्टी फ्रेंड्स. पण तू तर पार्टी सोडलीस ना. अरे हो, but friends remain friends. मी इतका ग्रेटफुल आहे ना वृंदा. आपण एकत्र जायचं का? ग्रेट आयडिया. नको, तुला वाटेल मी तुला चेस कर. नॉनसेन्स. हात बघू तुझा. भविष्यावर विश्वास ठेवते तुझ्यासारखी कम्युनिस्ट? मी ना, मी डिसइल्युजन कम्युनिस्ट आहे. नख कापायची आठवणच नाही. तू काही त्या आत बसलेल्या लोकांसारखा सॉफिस्टिकेटेड नाही आहे. त्यांच्यात लावण्याची माझी इच्छा देखील नाही. भारत, त्या लोकांपासून सावध राहा. दे विल नेव्हर लेट यू गो अहेड. क्लिक आहे त्यांचा. काही काय आगाशांबद्दल ठीक आहे, पण बर्वे? प्रोफेशनल जेलसी नावाचा काही प्रकार असतो राजा. अरे मोठ्यातला मोठा लेखक पण सुटला नाहीये त्यातनं. मी बघितलंय ना माझ्या पार्टी सर्कलमध्ये.
तुझा हात किती हार्ड आहे रे. या लोकांसारखा अजिबात होऊन येऊ नकोस. तसं झालं ना तर तू संपलास. अमृतला पण सगळी लोक अशीच वागवायची का? म्हणूनच तो इथून गेला असेल सगळ्यांना सोडून. काही लोक म्हणतात त्याचा प्रेमभंग झालेला म्हणे. काही झालं ना तरी असा रणांगणावरून पळून जाणार नाही मी कधी. अमृतचा विषय राहू दे. आय कुड नेव्हर अंडरस्टँड दॅट. बट यू हॅव अ ग्रेट फ्युचर. खरं सांग. अरे हो, तुझा हात बघून नाही म्हणते मी. तू लिहिलेली ओळणओळ वाचलीये मी. मी बरा रायटर आहे. यू आर वन ऑफ द बेस्ट वी हॅव. कधी कधी ना माझा आत्मविश्वास ढळतो. लोक हसतील असं वाटतं. तू हे लोक, प्रसिद्धी ह्याच्याकडे कशाला लक्ष दे? कारण मी प्रसिद्धीसाठीच लिहितो. अगं खरंच मी प्रसिद्धीसाठी लिहितो, कारण प्रसिद्धी मिळाली की मला सुरक्षित वाटेल. मग तू आकाशांसारखी नाटकं लिहिलीस ना? नाही, तशी नाटकं मी लिहिली कारण स्वतःच्या अनुभवाला प्रामाणिक राहून आणि कुठलीही तडजोड न करता मिळेल अशी प्रसिद्धी मला हवी. हो, मात्र हवी आहे हे नक्की. आणि यापुढे विचार केला की कधी कधी असंही वाटतं की आपल्या प्रसिद्धीच्या मोहाकरता आपण कुठल्या चलाक असा एक्सक्यूज तर नाही ना शोधून काढलेला. काय ब्रिलियंटली अनालाइज करतोस रे तू भारत सगळं. मला ना एक गोष्ट नेहमी खटकते, म्हणजे तुला नर्व्हस किंवा अंडर एस्टिमेट करायचं म्हणून नाही. म्हणजे माझ्या रायटिंग बद्दल म्हणतेस? सांग ना. नको, तू ना मला अगदी निर्लज्ज बाई म्हणशील. सांग ना प्लीज. कसं ना भारत, तुझ्या रायटिंग मध्ये अशी हॉट व्हाईट पॅशन आहे, पण तुझा सेक्स बद्दलचा ॲटिट्यूड ना खूपच असा पुस्तकी किंवा कल्पनारम्य वाटतो रे. You haven't really come out of your adolescence yet. वय काय रे तुझं? 24. I think it's time you understand life in its totality. तुला खूप इनिबिशन्स आहेत का? भारत, तू एक काम कर, तू लग्न करून टाक. नको रे बाबा. तुझी बायको कशी सांग? श्रीमंत आणि कुरूप. कुरूप नाही पण सुंदर पण नाही. हो, पण ती श्रीमंत असेल आणि बुद्धिमान सुद्धा. शी विल हेल्प यू शेप युअर करिअर. ए पामिस्ट्री, मला पण सांग ना. परव्यांना सोडून बाहेर कशी आलीस? पार्टी म्हटलं की म्युझिक वगैरे काहीतरी नक्की असेल असं वाटलं, पण अगदीच बोर. ए डू यू डान्स? ए नरे, लेट्स डान्स. हा, पण म्युझिक वगैरे नाही तर नाही म्युझिक, लेट्स डान्स. पण मला नाचता वगैरे येत नाही. अगं खरंच येत नाही. घरी करायचं. गेले
हा भारत पण इतका बावळट आहे ना. हा त्याला स्टेप शिकवत होते आणि अचानक निघून गेला. तू कशी आहेस? ठीक आहे. मगाशी मी काही बोलले नाही. मला वाटलं तुलाच ऑकवर्ड होईल. बाय द वे, तुझा निरोप सहानीला पोहोचवलाय मी. त्याला सांगितलं त्या पत्रांचं काय वाटते ते कर. सोना विल नॉट सी यू. हादरलास तो. तुम्ही वन मोर फेवर वृंदा, तू ना त्या आकाशांना काही सांग. कशाबद्दल? त्यांना सांग माझ्या वाटेला जाऊ नका. He wants me to marry him. Oh, I see. He pesters me incessantly. अगं साधे एका खोलीत बसलो असलो तरी असे टक लावून बघत असतात माझ्याकडे. सोना, इफ यू डोंट माइंड, काय हरकत आहे? वृंदा, आकाशे इज नॉट दॅट बॅड आफ्टर ऑल. सुमार बुद्धीचा माणूस आहे. I hate him. I hate them all. हे बघ, तू ना खूप मेलोड्रामॅटिक होतीस. तू तुझ्या आईशी का नाही बोलत याविषयी एकदा? तिलाही तुझ्यासारखंच वाटतं. असो, जाऊ दे. जस्ट फॉरगेट इट. ड्रॉप द मॅटर. तू ना मला अनस्क्रुपुलस म्हणशील, पण आगाशे इज अ गुड कॅच. तू तुझ्या परिस्थितीचा विचार कर. शिवाय ते आपणहून तुला विचारताय. He is vulgar and so are you. मी रागवणार नाही तुझ्यावर, पण लग्नाशिवाय फार काळ एकटं राहणं अवघड असतं. तुला हा, माझं सोड. मी पार्टीच्या कामात एवढी बिझी असते. काय ना, काय चाललंय तुमचं? वी आर ट्राईंग टू अवॉइड आकाश. तिचा आवडपणा बंद कर. चला आत चला. आणि बर्वे इज ऑल्सो मिसिंग यू. चला. अरे व्हॉट अ सरप्राईज. अरे चौधरी, बर्वे, अहो तुम्ही धारागडला गेला होतात ना अमृतला भेटायला? आज सकाळी आलो. हॅलो रिपोर्टर. जर्नलिस्ट. कसा आहे अमृत? फाईन आय शुड से, पण इथे पार्टी झाल्या माहित होतं मला. व्हॉट न्यूज रिपोर्टर? सम बॅड न्यूज डेफिनेटली. जोगदंडांनी कधी चांगली बातमी आणली. बोला बोला जोगदंड. अमृतला अरेस्ट झाली आहे. काय? एवढंच ना. मला वाटलं अजून काय एवढं अगदी सांगताय. दिस इज अनएक्सपेक्टेड. अहो तुम्ही पेपर वाचत नाही का? अमृतनं तिकडे आदिवासी ऑर्गनाईज केले. रोजचे मोर्चे चालले. अहो कुठे आली आहे ही बातमी? मी आपले रिव्ह्यूज वाचून पेपर टाकून देते. कुठेतरी कोपऱ्यात येत असेल. बघा, तिथली शांतता काही खरी नाहीये. तिथे कुठल्याही क्षणी भडका उडतो आणि नाही उडाला ना तर उडवण्यात येतो. पण मला कळत नाही, अमृत सारख्या आर्टिस्टनं असल्या व्हायलंट भानगडीत पडायचंच का? भडका अमृत उडवतो असं मी म्हणालेलो नाहीये. मग कोण? ते पण मीच सांगू. पण तो डेमॉन्स्ट्रेशन करतो म्हणजे तिथे पोलीस फोर्स असेलच ना. आणि तो तिकडे शांतता रक्षणासाठी ठेवला असं वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही देखील अमृतच्या पक्षात झालेले दिसताय. एक मिनिट, मी कोणाच्याही पक्षाचा नाही. मी जर्नलिस्ट आहे. जे बघितलं ना ते कॅमेऱ्यासारखं टिपून आणलंय. नाही, मी तर म्हणतो तुम्ही पण सगळेजण एकदा जाऊ नये तिकडे. तेवढाच तुम्हाला जीवनानुभव वगैरे. ट्रायबल लोकांचे डान्स वगैरे एकदम फॅन्टॅबलस असतात ना. अहो काय झालंय काय जोगदंड? हो, आज 15 दिवस झाले पोलीस हातात बंदुकी घेऊन उभे आहेत त्या आदिवासींच्या जमिनीवर. अमृत शेकडो लोकांची डेमॉन्स्ट्रेशन घेऊन जातात. अवचित कुठेतरी एक दगड येतो, पोलिसांना लागतो आणि मग अचानक लाठीमार, अश्रुधूर, बंदुकींच्या फैरीच्या फैरी.
व्हेरी ड्रामॅटिक, व्हेरी व्हेरी ड्रामॅटिक. इट्स स्टुपिड. रेव्होल्युशन असं अहिंसक पद्धतीने किंवा मोर्चे काढून होत नसतं, हे कळलं पाहिजे त्याला. पण आपण क्रांती करतोय असं अमृत म्हणतच नाहीये. नाहीच ही क्रांती. ते सोशल वर्क मे बी अ गुड थिंग इन इटसेल्फ, पण सोशल वर्क हा रेव्होल्युशनचा पर्याय नाही असू शकत. Theory is nothing to me or Amrut either. He wants work and I want news. सरकार तर नाही लक्ष घालत पण. अरे वा, फारच घालतंय ना. अरे तिकडे त्या जंगलाच्या जमिनीवर तिकडे ते आदिवासी गेले हजारो वर्ष राहत आले. तिकडे आता 2-4 गबरू शेठे जाणार आणि मोठा इंडस्ट्रियल प्रोजेक्ट राहणार. सरकार त्यासाठी जंगल तोडणार, त्या शेठ्यांना वीज, पाणी, लायसन्स, पैसे सुद्धा देणार आणि ते आदिवासी साध्या पिण्याच्या पाण्यासाठी 3-3 कोस अंतर तोडून जात आहे. नाही, पण सरकारची देखील काही भूमिका असणार या विशिष्ट जागेबद्दल. सरकारच्या भूमिकेचे विधानसभेत वाभाडे निघालेत बरोबर. अहो, ते आदिवासी त्या जमिनीवर राहत आहेत, तिकडे सरकारने आता ती जमीन त्याला का पाहिजे? कारण त्या जंगलाला लागून जी शेत जमीन आहे ना, त्याला आता अव्वाच्या सव्वा भाव येणार. आणि ती जमीन कोणाची माहिती आहे? आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची. तिकडे पाणी नाही, पण आता सरकार तिकडे करोडो रुपये खर्च करणार आणि कालवे नेणार. हे असं का होतंय? व्हॉट अ चार्मिंग इनोसन्स. मला सांगा, सरकार आदिवासींना कॉम्पेन्सेशन देणार असेल ना? देणार आहे तर ती जागा सोडून दूर कुठेही जायला तयार असेल त्याला झोपडीसाठी 50 रुपये आणि 15 रेशन फुकट, तेही लाईनीत उभा राहतात. जा कुठे. आणि जे नाही जाणार ना त्यांची सक्तीने उचलमागणी होईलच. पण 50 रुपये म्हणजे इस्टेट आहे त्यांच्याकरता, ते कशाला नाही म्हणतायत? ते काय म्हणतायत ना ते तुम्हीच तिकडे जा आणि बघून या. अमृत काही बोलला तुमच्याजवळ? बोलला, वृंदानी हे सगळं बघायला पाहिजे, ह्या आदिवासींशी बोलायला पाहिजे. पण काय वृंदा, तिकडे एअर स्ट्रीप व्हायला अजून कमीत कमी 50 वर्ष आहे. आणखी काय तसा फार बोलकाच होता तो. पण त्या आदिवासींशी बोलताना मात्र तू त्याला बघायला पाहिजेस. त्या आदिवासींना काय वाटतं त्याच्याबद्दल? इकडे काय एक अत्याचार चाललेत सांगितलं ना तर तुम्हा लोकांचा विश्वास बसणार नाही. आणि औचित एके दिवशी त्या लोकांच्या झोपड्यांना आग असणार. ती का लागली, कशी लागली? 3 मुलं आणि 1 बाई जिवंत जळून मेले. 15 मैलावरती अमृत जखमींना घेऊन गेला तर तिथला डॉक्टर रजेवर गेलेला किंवा मुद्दाम रजेवर पाठवलं. अमृतला खाजगी लाचेचं प्रलोभन दाखवलं, त्याला धमक्या दिल्या, तरी पण हा आपला एकटा लढतोय सगळ्यांसाठी. सगळ्यांना आपापल्या लढाया एक एकट्यानंच लढाव्या लागतात. म्हणजे हवेत वार करायचं आणि म्हणायचं की आम्ही लढतोय. काय प्रत्येकाची लढाई वेगळी, कारण प्रत्येकाचा जगण्याचा हेतू वेगळा, आत्मशोधाचा मार्ग वेगळा. अरे देवा, आता मी एकदा तिथे जाऊन याचा विचार करतोय. आकाशे, थोडे दिवसांनी जा. कसं आहे तिकडे गोळीबार वगैरे सुरू आहे. नाही, ही थीमच एकदम सुंदर आहे. म्हणजे गरीब विरुद्ध श्रीमंत अशी ना? बरोबर. आणि गरीब तेवढे भाबडे, प्रेमळ, दुःखी, आणि श्रीमंत म्हणजे दुष्ट, खुंची वगैरे. त्यात चवीला एक त्यागी विधवा बहीण, वाया गेलेला उन्हाळ, पण मनाचा हवा भव आणि सारखा कोट्या करणारा, पण मोक्याच्या क्षणी जीवन असं अगदी पोस्टाच्या भाषेत उकलून दाखवणारा पोस्ट. बुद्धीच्या तिकिटावर भावनेचा शिक्का नसला तर जीवनाचं कार्ड जगाच्या पोस्टात वैफल्याच्या डेटलेटर बॉक्स मध्ये जमा होतं. सिंगल पुढे बरं. नाही, आता मला बरं वाटलं. अमृतच्या एवढा उदात्तपणानंतर हा उतारा मला हवाच होता. पाय कसे एकदम जमिनीला लागले. भारतला वाटतंय तो ब्रिलियंट विनोद करतो. पुढे काय, मी आकाशांच्या नाटकाचा मसाला वाटून देत होतो. पण मी ह्या आकाशांच्या नाटकाबद्दल अजिबात बोलत नव्हतो. ड्रिंक घ्या. प्लीज. बरं वाटतंय का आता? मोहिनी, जस्ट अ ड्रॉप. तिकडे बेडरूम मध्ये कोणी आहे? मी झोपतो. नरे ही खोली सोनाची आहे. व्हॉट यू मीन? नो व्हॉट यू मीन? नाही, पुरुष तिथे गेलेले चालत नसतील तुला. खोलीचं पावित्र्य नष्ट होत असेल. जून,
I hate you. आगाशे, अहो एवढं संतापण्यासारखं काय होतं त्यात? that remark was most uncalled for. हा आम्ही तिला इतके जपतो. सॉरी. That was very unfair. Throw the whole dirty lot out. Darling. आणि तूही जा इथनं. Sona, Leave me alone, please. keep your temper, Sona. नाहीतर मला तरी जाऊ दे इथनं. अगं, असं संतापून काय होणार आहे का? त्यामुळे लोकांना अजून संधी मिळेल ना बोलायला. हँड यू हॅव टू टेक इट. का? अशी काय चूक केलीये मी? अगं, चूक केली असं तुला वाटत नाही किंवा मी एक म्हणणार नाही, पण लोकांच्या तोंडावर हात ठेवता येणार आहे का आपल्याला? कशाला आणलंस मला पार्टीत? मला यायचंच नव्हतं बाहेर. मलाही अगदी थकल्यासारखं होतं का हल्ली? माझ्या असं ताणलेलं आयुष्य जगायची ताकद नाही आता माझ्या वाटेला जाऊ नका म्हणून सांग त्या आकाशांना तू. आय नो ही डझंट लव्ह यू. अगं पण सहानीचं तरी कुठं प्रेम होतं तुझ्यावर? पण मी सहानीवर प्रेम करत होते. And I don't even like आकाशे. सहानी was a cheat. And so is आकाशे. त्याला हवाय तो फक्त तुझा आणि माझा पैसा आणि तुझ्या पोझिशननी होणारा फायदा. तुझ्या वडिलांनी माझ्याशी का लग्न केलं असं वाटतं तुला? तूच म्हणलीस तुमचं लव्ह मॅरेज होतं म्हणून. असं मला तेव्हा वाटायचं. पप्पा लीडिंग प्रॅक्टिशनर होते आणि राष्ट्रीय स्तरावरचे पुढारी होते. त्यातले फायदे त्यांनी ओळखले. माय पप्पा इज डेड. आपली बाजू सांगायला कुठे आहेत ते इथे? इट वॉज ऑफुल सोना. पिऊन तर झाले नाही तशी एक रात्र नाही गेली कधी. पण का प्यायला लागले ते विचारलंयस तू स्वतःला? हो, त्या प्रश्नानं जन्मभर पिच्छा पुरवला माझा. He was one of those who always live in their flesh. You nagged him. Sona. Yes, you did. This is unjust. And I've always hated you for it. देवा, काय ग? काय माझा एवढा प्रश्न आहे तुझा पुढे? मी माझं मूल घेऊन ताठ मानेनं जगायला तयार आहे आणि तुला काय प्रश्न वाटतो एवढा? अगं, तुझे वडील वागले तसं बेछूटपणे नाही वागता येणार मला. You made him miserable. And you want to make me miserable now. पप्पाची वाटायची तशी तुला माझी लाज वाटते. माझ्याकडे लुक्स नाही, सोशल ग्रेसेस नाही, मी अकम्प्लिश नाही म्हणून. अगं, किती वेळा तू मला हे बोलून दाखवलंयस की मी सुद्धा पप्पांसारखी सरफेस लेवलवर जगते म्हणून. का? कारण या सगळ्या सुडो आर्टिस्टचा सावळा गोंधळ मी भोवती घेऊन बसत नाही म्हणून. आमचं जगणं अधिक हेल्दी होतं. आणि फ्लेशचं म्हणशील तर मी फ्लेश मध्ये जगते ह्याची मला मुळीच लाज वाटत नाही. हे सगळं असंच वाढवणार आहेस का? तूच जबाबदार आहेस या सगळ्याला. मग काय हवी ती शिक्षा कर मला. खरंच थकले मी आता. पप्पा वॉज अ जेम. तू त्यांना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स द्यायची तुझ्या या सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल वागण्यानं. खोटं आहे. माझ्या सगळ्या आवडी निवडी त्यांच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला मी, पण कुठलीही गोष्ट कधी लादली नाही, ना त्यांच्यावर ना तुझ्यावर. हो, यू सिम्पली इग्नोर्ड मी. पप्पा गेल्यानंतर ब्याज नको म्हणून सिमलाच्या स्कूलमध्ये अडकवलंस मला तू. सोना डार्लिंग, I chose the best school for you because जाऊ दे. It's useless. आणि कृपा करून तुझे ते सगळे बॉयफ्रेंड्स दूर ठेवा माझ्यापासून. काय म्हणालीस? पॅरासाइट आहेस का तू? दुसऱ्या
दुसऱ्यांचं ग्लॅमर, दुसऱ्यांचा मान सन्मान ह्यावर चढतेस तू. तुला पप्पांच्याही हिऱ्या मोत्यांची मूठ सोडायची नव्हती आणि या ग्लॅमरस आयुष्याची ओढ होतीच. चालाखीने दोन्ही साधलंस. तुझ्या पप्पांचे हिरे मोती एक कधी अंगावर चढवले नाहीत मी. कारण ते अंगावर चढवले की अडाणी नाहीच आहेस तू. पण बँकच्या वर्ल्ड मध्ये सुरक्षित हवे होते तुला ते. सॉरी सोना. Don't think I'm chasing you, huh? ते काय नवीन आहे का मला? Oh yes, you are a glamour boy of the theater. मग पण त्या भारत समोर असं काहीतरी बोलू नका, जळफळेल तो. तो एक मूर्ख मुलगा आहे. हा पण मगाशी फ्लर्ट करत होता तो तुझ्या बरोबर. By the way, Agashe, the cat is out of the bag now. म्हणजे तुम्ही किती वस्ताद आहात हे चांगलंच कळलंय मला. वृंदा, आता आज तू माझ्यावर अजून काय काय आरोप करणार आहेस? तुम्ही ना खोटं आणि उदात्त लिहिता हे माहिती होतं मला. पण तुम्ही तसे वागता सुद्धा असं जर कोणी मला सांगितलं असतं ना आज संध्याकाळपर्यंत तर माझा विश्वास नसता बसला. वृंदा, तुझं ना माझ्याबद्दल उगाच वाईट मत आहे बघ. कुमारी मातेचा उद्धार कसा वाटतो विषय नाटकासाठी आगाशे? किमान 500 प्रयोग. आय सी. हो, पण तुमच्या नाटकातली हिरोईन मात्र अगदी दुर्दैवी भावडी दाखवा. त्या तुळशी समोरचा आनंदात टाईप. सोनासारखी मूर्ख आणि आक्रस्ताई दाखवली तर मात्र नाटकाचा बोल्या. सोना बोलली वाटत. छे, मीच खोदून विचारले. आय लव्ह स्कॅन्डल. तर आगाशे उरकाता. अहो, एका दगडात केवढे पक्षी मारता येतील. एक, कुमारी मातेचा उद्धार. 2, सोनाचे मिलियन्स. आणि 3, दमयंतीच्या वडिलांच्या मंत्रीपदाचा फायदा. वृंदा, तुला असं सगळं विकृत करण्यात काय गंमत वाटते का? मग म्हणा हे सगळं खोटं आहे. आणि असलं सगळं तर काय गैर त्यात? मी कुठे म्हणतीये, पण त्या सोनाला वाटतंय त्याचं काय. सोना येईल आज ना उद्या तिला अक्कल येईल. Well, there is a better fish around to be netted. काय आहे? डोकं बिकं फिरलं की काय तुझं? पण मगाशी देयर इज नो म्युझिक. तसंच तू शिकवणार होतीस ना मला. तुम्ही हे बघ भारत, मला ही असली सलगी केलेली अजिबात आवडत नाही. आणि शिवाय तुला दिसत नाहीये का आम्ही बोलतोय? सॉरी. चला आगाशे, आपण आज जाऊ. टुक्कर साली. अरे देवा, काय झालं? मला वाटलं हा बेंच तरी रिकामा असेल. आहे इकडे जागा, बसा ना. तुम्हाला खरंच आत्ता इथेच बसायचंय का?
खरंच म्हणजे बसलोच आहे ना. म्हणजे मला वाटलं तुम्हाला झोपायचंय. मला अहो म्हणजे मला झोपायचंय, तुमची काही हरकत आहे का? तुमच्या झोपण्याला मी कशाला हरकत घेऊ? मग उठाल का? मला झोपायचंय इथे. आज झोपा. अहो आत कुठे झोपून देते ती मालविका? तुम्हाला सांगतो, नेव्हर मॅरी अ सोशलाइट. अहो उठताय ना मग. झोपला. निघतोय मिसेस राणे. इतक्यात? हा, मोहिनीला जरा बरं वाटत नाहीये. मी एकट्याच बसला. नाही, मी येणारच होते तिकडे. नाही अजिबात जाऊ नका. आगाशी आणि जोगदंड अगदी कडाडून भांड. तरीच एवढा गोंगाट. सगळंच कुठेतरी काहीतरी बिनसलंय बघ. तुम्ही देखील बदलेला दिसता. आय एम सिक ऑफ एव्हरीथिंग. सिक ऑफ दिस बिझनेस ऑफ लिव्हिंग. असं म्हणून कसं चालतं? मला अगदी लहान लहान गोष्टींचा सुद्धा त्रास होतो. You do look what now? Do I? What else could happen to a woman like me? Do you feel old? मी काही कळत बहुतेक नाही. I never think about it. You will never grow old. प्रत्येक क्षण तुम्ही ताजेपणानं जगू शकता. म्हणजे काय? लाईफ हॅज बीन काइंड टू यू बर्वे. तुमची शक्ती तुम्हाला हव्या त्या कामासाठी खर्च करता येते. मान सन्मानाच्या शिखरावर उभे आहात तुम्ही आज. हाऊ इज द एअर अप देअर? There is no air. तिथे कसं वाटतं हो? एकाकी. आपल्या सामर्थ्याच्या जाणीवेनं बरं नाही वाटत. तरी तुम्ही काहीतरी मिळवलंय बरोबर. तुमचे हात अगदीच काही रिकामे नाही. आणि त्याची मला खात्री नाही. मग माझ्यासारखी न काय म्हणावं? माझ्याकडे पहा. माझी खूण इथे राहावी असं काही घडलंच नाही माझ्या हातून. हो, असं का म्हणता तुम्ही? You are one of the most cultivated women I have ever come across. That makes it more painful. दुसऱ्यांची निर्मिती समजते, स्वीकारता येते, त्याचा आनंद घेता येतो. पण त्यामुळे स्वतःचा वांजपणा अजून लक्षात येतो. तुम्हाला नाही कळणार ते कधीच. यू हॅव टू बी अ वुमन फॉर दॅट. काही निर्माण करता आलं तर सुखी व्हाल तुम्ही. आय डोंट नो. पण निदान माझ्या मनात रक्तात ज्या कळ्या फुटतात त्या उमलवण्याचं समाधान तरी मला मिळेल. पण ते व्यक्त कसं करावं मला कळत नाही बर्वे. इट कॅन बी ऑफुली फ्रस्ट्रेटिंग. तुम्ही सुखी आहात. नाही. फुलफिलमेंटचा सेन्स तुम्हाला मिळत नाही. नाही. कसं शक्य आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती नाही. आणि मलाही ते माहिती आहे. फक्त त्याला सामोरं जाण्याची आपली शक्ती नाही. कारण आपण जीवनापासूनच दूर पडणारी लोक. अहो, असं कसं म्हणता? माझ्या मनाची प्रत्येक प्रेरणा मानून आयुष्य झोकून दिलंय मी वेळोवेळी. तुम्हाला काय कमी नाही? तुम्ही हा प्रश्न विचारताय बरोबर. तुम्ही
हे घर, गाडी, पैसा, प्रतिष्ठा, हेच ना? हे सगळं आहेच हो, पण याचा स्पर्शच माझ्या मनाला झाला नाही कधी. आणि सोनाच्या वडिलांना ते कधीच कळलं नाही. माझे पर्स्युट्स त्यांना हास्यास्पद वाटायचे. त्या माणसाच्या सहवासात माझ्या मनाचा एक एक भाग मरत मरत गेला. तुम्ही तसं का होऊ दिलं? Why didn't you struggle to get out? एखादी स्त्री आतून का आणि कशी मरत जाते हे तुम्हाला नाही कळणार कधीच. तुम्ही डायव्होर्स घ्यायचा? इम्पॉसिबल. तो पराभव मी कधीच स्वीकारला नसता. या पराभव कसला? आपण चुकीच्या पुरुषावर प्रेम केलं ही गोष्ट कुठलीही स्त्री कधीही कबूल करणार नाही. तुम्ही करताय तुमच्यापाशी फक्त. बिकॉज यू अंडरस्टँड इट, अंडरस्टँड मी. तुम्ही आवडचे सगळे पैसे देणगी दाखल का दिलेत बरं? कदाचित औदार्याचं प्रदर्शन करा. खोटं आहे ते. अँड यू नो दॅट. ज्या आवेगाने तुम्ही ती देणगी जाहीर. तो आवेगही खोटा असू शकतो. इट्स ऑल वर्कड अप. मला नाही असं वाटत. त्यामागे वेगळं काहीतरी होतं असं फिलिंग आलं मला. आर यू व्हेरी रेस्टलेस बरं? येस. मला हेवा वाटतो हो तुमचा. निदान तुमच्या मनात काहीतरी घडतंय. आणि ती काही फारशी सुखद भावना नाहीये. मला हल्ली फार चमत्कारिक व्हायला लागले. रात्री एक एकदा अवचित जाग येते आणि मग काही केल्या झोपच लागत नाही. इट बिकम्स अनबेरेबल. असं वाटतं ओरडावं, किंकाळी मारावी. तेवढ्यात कुठून तरी एखादा ट्रक जातो धडधडत, किंवा कुठल्या तरी खिडकीत एखादा दिवा लागतो. तेव्हा कुठे माझा श्वास मला परत सापडतो. तुम्हाला माणसांची सवय आहे. सतत अवतीभोवती माणसं असतात. नाही हो हो, गर्दी नको आहे मला. हाऊ आय मेड अ सीन द अदर डे. दिवसभर दिशाहीन भटकले. पार्क्स, दुकानं, लायब्ररी, म्युझियम, आणि चालता चालता अचानक थांबले रस्त्यात. तिथे रस्त्याच्या मध्ये भर गर्दीत वेड्यासारखी रडायला लागले हमसाहमशी. माझ्या मनात आत इतकी स्तब्धता आहे, काही हालत नाही. झाडाचं पान देखील नाही. मग हळूहळू डोळे भरून येतात. अनावर व्हायला लागतो. I need somebody, Varve. I need you. I'm sorry. डॉक्टर येऊन गेले. त्याला हे माझं कळत नाही एक एकदा. तरी शांतपणाने सोसतो सगळं. सोनाच्या या प्रकारात त्याच्यामुळेच ताठमानेनं उभं राहता आलं मला. खरंच सांगते. डॉक्टरांच्याकडे पाहिलं ना की चित्रगुप्तासारखे ते सगळ्या गोष्टींची खरी खुरी नोंद करून ठेवतात असं वाटतं. पण एका परीनं मानतो मी, कोणतीही महत्वाकांक्षा नसलेला असा एकच माणूस आपल्याला. He can't have any ambitions. तसा तो फ्लॅट कीवरच जगतो. आणि तुम्हाला तरी काय आहेत ambitions? मला वा आहेत.
आपण जिथे आहोत तिथून खाली येऊ नये ही, आणि आपण जिथे आहोत तिथं दुसरं कोणीही पोहोचू नये ही. तुम्हाला आज काय झालंय बर्वे? नाही नाही, माझी काळजी करू नका. स्वतःबद्दल इतकं खरं मी सहसा कधी बोलत नाही. हे खरं बोलणं नाही, हे सेल्फ लॅसरेशन आहे. सेल्फ लॅसरेशन. आपण फार फार सुरेख आणि फार फसवे शब्द वापरतो. म्हणजे आपला क्षुद्रपणा जेवढा मोठा तेवढे शब्द अधिक सुंदर. अहो, असं कसं म्हणता तुम्ही? अहो, आयुष्यातलं जे सत्य तुम्हाला नो दमयंती, नो नो. गेली 20 वर्ष मी सत्य सापडल्याचा फक्त आभास निर्माण केला. अवॉर्ड घ्यायला दिल्लीला जात होतो ना, तेव्हा ते असा उचित गाडी अशी जंगलात उभी, बाहेर धुवाधार पाऊस. बाहेर पाहिलं तर काही गरीब बायका पोरं अशी थंडी भिजत उकडत. मी माझं हे सगळं लेखकपण, माझं सांस्कृतिक संचित, माझे मान सन्मान, माझी कॉन्ट्रीब्युशन, दे मेड नथिंग फॉर दॅम और फॉर मिलियन्स. मग कला संस्कृती या सगळ्या शब्दांना अर्थ काय? अमृतला हे समज, म्हणून त्याच्या सहवासात मी फार फार अस्वस्थ असायचं. Probably Amrut had written himself out, म्हणून गेला तो. कशावर? तो आपल्याला पटेल असं लिहित नव्हता म्हणून. कदाचित यानंतर तो जे लिहिल ते प्रचंड असेल. कदाचित. अहो, पण इमॅजिनेशन इटसेल्फ कॅन बी अन एक्सपिरियन्स. ही अशी आत्मवंचना माझ्यासारखे भेकड कलावंत हे फार पूर्वीपासून करत नाही. यू एक्झास्परेट मी. नाही नाही, मी खरं बोलतोय आणि फक्त तुमच्या जवळ. बाहेर कुठेही हे न बोलण्या इतकी सावधगिरी मी नेहमी बाळगलेली आहे. म्हणजे नवीन गोष्टीचा सुगावा लागला की सगळ्यांच्या आधी मी ते वापरून टाकतो. त्या आकाशांच्या इतका खोटा, बटबटीत, ढोबळ असेल कदाचित, त्यांच्यापेक्षा थोडा उजवा इतकाच. पण 100 वर्षांनी कशाला 25च वर्षांनी माझ्या शब्दांना असं नुसतं बोट लावलं तर त्यातला भुसा भसाभस खाली सांगेल ही माझी मिळत. तुम्ही हे मला का सांगताय? कारण माझ्या या सगळ्या कटामध्ये नकळतपणे तुम्ही देखील सामील आहात म्हणून. शिवाय मोहिनीला हे कळणार. शी लव्स यू टू डिस्ट्रॅक्शन. म्हणूनच तिला हे कळणार. तुम्ही तिला सांभाळून घ्या. ती अशी एवढी हळवी का झाली? Probably she has guessed. Guessed what? That I don't love her anymore. काय? तुम्ही अशा दसकला का? नाही, दसकला. I know it's painful. It's painful. But it happens. आणि हे मोहिनीला जितक्या लवकर कळेल तितकं तिच्या दृष्टीने चांगलं. तिने तुमच्यासाठी प्रॅक्टिकली सगळं सोडलंय. मलाही हे चांगलं ठाऊक आहे की ती मोठीच काय बऱ्यापैकी देखील नटी कधीही होऊ शकली नसती. आणि सबकॉन्शियसली हे तिला देखील कुठेतरी ठाऊक होतं. म्हणून तिनं ती रिस्क कधी घेतलीच नाही. नाही, मी अनालाइज करतोय फक्त. कारण तेवढी बुद्धी तिच्या जवळ फार साधी आणि सरळ होती. कधी कधी वाटतं काही दिवस एकमेकांपासून दूर तरच
या सगळ्यातनं बाहेर पडतोय. मला नाही असं वाटत. अहो तिच्या आयुष्याला काही नांगरच राहणार नाही मला. एकदा बोलून पहा तिच्याशी. नो नो, मला सीन्स नको. शिवाय शी वॉन्ट लिसन टू रीझन. वाटतं या डेलिगेशन बरोबर थोडे दिवस जा, तेवढाच काही काळ एकमेकांपासून दूर. शी वुड वॉन्ट टू कम. दॅट कॅन बी मॅनेज. हे असं एक्सचेंजच्या अडचणीचं वगैरे काहीतरी कारण सांग. You want me to ring up Papa? प्लीज डू. करेन फोन आज रात्री. भारतची पण खूप इच्छा आहे. त्याला पाठवता? विचार करते. नाही नाही, मी मगाशी कुठे बोललो नाही. खासगीत तुम्हाला म्हणून सांगतो, त्याला आता कुठेही पाठवू नका. तो खूप टॅलेंटेड आहे, पण एकदा अशी आत्मसंतुष्टता यायला लागली ना की तो खूप वाईट लिहायला लागेल. त्याच्या नाटकाला आपण लोकांनी इग्नोर केलं असं वाटतंय त्याला. नो नो, वी डिड. वी नो दॅट टू वेल. यंग रायटर्स जर्नल मध्ये तरुण मराठी लेखकांबद्दल मी लिहिलंय. त्यात त्याचा उल्लेख नाही म्हणून खूप हर्ट झालाय. हो द्या ना त्याला हर्ट. करू दे स्ट्रगल. लेट हिम स्ट्रगल अँड ग्रो. मी त्याला असं बोलत नाही, त्याचा नेमका गैरसमज व्हायचा. I can sing like a मोहिनी, आपण लवकर घरी जाऊया. घरी घरी काय? त्यापेक्षा मी गाणं म्हणतो. I can sing. पण मला काय हे पटत नाही. आत्मवंचना असा शब्द आहे मराठी त्याला. पण जोगदंड प्रत्येकाची नियती अखेर ठरलेली असते आणि त्यानं त्याच दिशेनं काम करत राहणं हेच प्रामाणिकपणाचं नाही का? तू नियतीवादी कधीपासून झालास? नियतीवादी नाही, पण आपल्याला निवडीचं काहीही स्वातंत्र्य राहिलेलं नसतं. धडधडीत विसंगत बोलतोयस. मगाशी म्हणलास प्रसिद्धीसाठी लिहितो. हा चॉईस नाहीये. आय वॉज जोकिंग. वन राईट्स बिकॉज वन हॅज टू. आपण आपल्या कामांची निष्ठा ठेवला पाहिजे, ते तेवढं महत्वाचं. पळपुटेपणा झाकण्यासाठी हे आर्ग्युमेंट फार पूर्वीपासून देण्यात येतं. इन मराठी लिटरेचर ओरिजिनॅलिटी मीन्स इंटेलिजंट प्लेजरिझम. आणि हा भारतकर त्याच्या नाटकाचा फॉर्म सुद्धा परदेशातनं बॉरो करतो. आणि हे सगळं मी ह्या मातीबद्दल लिहिणारा असल्या बढाया मार. आर्ट फॉर्म ही कुठल्याही देशाची खाजगी मक्तेदारी नसते. आणि वृंदा, तू तुम्ही यात न पडलेलं बरं, कारण हा आपला विषय नाही. कुठल्याही कलाकृतीचा फॉर्म हा त्यातल्या आशयाबरोबर येत असतो. डू यू एक्सपेक्ट अस टू क्लॅप? मला माहितीये की माझं लिहिणं खूप क्रूड आहे. स्ट्रक्चरली ते खूप कॉम्पॅक्ट आहे आणि प्रमाणाबाहेर बांधेसुदे. इतकं की पुष्कळदा आशय त्यात चिणला जातो. मला कळतं की कलाकृतीचा घाट असा पाहिजे की मजबूत पण नाजूक. फॉर्म दिसायला नको, जाणवायला नको. आय एम स्ट्रगलिंग, गिव्ह मी सम टाइम. मी फॉर्म बद्दल फार जागरूक आहे. काय बोलतोय हा? He is confused. I know that too well. अरे पण तुला साधायचं तरी काय आहे? मला घटनांबद्दल लिहायचं नाही किंवा नुसत्या अनुभवांबद्दल. मला हवाय त्या प्रत्येक अनुभवामागे सतत ठणकत राहणारा, तडफडत राहणारा त्या अनुभवाचा हिरवागार लसलसता कोंब. बट आय नीड टू वेट अँड सी. हिटेड डिस्कशन चालू. भारत इज थिंकिंग, ही इज अनालायझिंग हिमसेल्फ ब्रिलियंटली. ही सगळी अर्थशून्य चर्चा आपल्याला काही कळत नाही. आपलं काम लिहायचं आणि आपण ते करतो. अरे लिहायला विचार वगैरे कसला करायला लागतो रे? अरे इतक्या समस्या पडल्यात समाजात. आता या आदिवासींची समस्या घे ना, त्यावर लिहा. भ्रष्ट मंत्र्यांविरुद्ध लिहा, दुष्काळाबद्दल लिहा. अरे लिहायला शेकडो विषय जगात.
त्याचं काय ना आकाश, ते सगळं पुरण आम्ही तुमच्यासाठी राखून टाकतो. तू माझी काळजी करूच नको. या अख्ख्या महाराष्ट्रात एकाच वेळी 4 वेगवेगळ्या थिएटर्स मध्ये नाटकं चालू असणारा दुसरा कोणीतरी लेखक माहितीये का तुला? नाही. तुम्ही सगळे लोक याला गर्व म्हणाल, पण प्रायोगिक म्हणून निर्बुद्ध गोंधळ तरी आम्ही घालत नाही. अरे लोक तडफडतात आमच्या नाटकांसाठी, जीव टाकतात आमच्या नाटकांवर. आता माझ्या त्या आगीत जळाली स्वप्नाच्या कित्येक प्रयोगांनंतर प्रौढ कुमारिकांची पत्र आली मला. त्यांची समस्या अशी समाजासमोर समर्थपणे मी मांडले म्हणून. अरे ओंगळ भाषा आणि शिव्या वापरूनच नाटक क्रांतिकारी होतं असं नाहीये बरं. इट्स युजलेस. हे तुमचं पोझिंगच सगळ्यात संतापजनक आहे. नाही, यात पोझिंगचा प्रश्न नाही आकाशी. गोष्ट अशी आहे की प्रत्येक कलावंताचा प्रॉब्लेम हा वेगवेगळा असतो, त्याच्या अनुभवाचा पोत हा वेगळा असतो. प्रत्येक माणसाला सगळेच अनुभव कसे घेता येणार? आता मला सांगा, उद्या एखाद्या चोराबद्दल मी नाटक लिहायचं ठरवलं तर काय जाऊन मी प्रत्यक्ष चोरी करू की काय? असं म्हणत नाहीये मी. अखेर अनेक अनुभव आपण कल्पनेच्या पातळीवरच जगत असतो. म्हणजे इमॅजिनेशन इमॅजिनेशन इटसेल्फ कॅन बी अन एक्सपिरियन्स, ॲज मिसेस राणे सेज. बरेचसे अनुभव हे आपल्या आतच असतात. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर या टीकाकार लोकांनी खोलीत बसून बाहेरच्या सूर्यास्ताची वर्णनं लिहिणाऱ्यांची टिंगल अगदी रूढ केलेली. पण तो सूर्यास्त हा आपल्या आतच कुठेतरी असतो, आपल्या आतच आपण तो भोगत असतो. मग अशा रीतीनं निर्माण झालेली सृष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग नाही का ठरत? किंवा इट बिकम्स अन एक्सटेन्शन ऑफ युअर पर्सनॅलिटी की प्रोजेक्शन? मग असं झालं तर बिघडलं काय? मला वाटतं बरंच आहे. तुमचं कुठलंही पुस्तक असं मध्ये उघडून वाचायला सुरुवात केली ना, लगेच कळतं हे बर्वेंचं. याला आपण खास शैली म्हणतो, पण हे चुकीचं आहे. लिहिणारा मुळी कळायलाच नको वाचकाला. प्रत्येक कलाकृती बरोबर तिची शैली बदलत गेली पाहिजे, त्यातल्या अनुभवानुसार मन तसं विस्तारत गेलं पाहिजे त्या अनुभवा इतकं. ब्रावो. आणि कलावंतांचं मन दिसणारच असेल त्यांच्या कलाकृतीत, तर ते मन तरी निदान प्रचंड पाहिजे, खोल आणि अथांग करुणेनं भरलेलं. अखेर करुणेच्या महासागरात सर्व धर्मांची आणि कलांची कमळं उमलतात. हे तर आकाशांच्या नाटकातलं वाटतं. पण भारत ही जी काय करुणा तू म्हणतोस ना कलाकाराच्या मनातली वगैरे, ही काय फक्त त्याच्या कलाकृती पुरतीच मर्यादित राहू शकते? असं कसं? ही तर त्याच्या समग्र व्यक्तिमत्वाचा प्राणच होऊन बसते. भारत इज ब्रिलियंट टुडे. जर ती त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्राण होत असेल ना, तर मला नाही वाटत की ती फक्त त्या कलावंताच्या कलाकृती पुरतीच मर्यादित राहील. कदाचित लौकिक अर्थानं तो कलावंत काहीही निर्माण करणार नाही त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून वगैरे. दॅट इज इम्पॉसिबल. अरे हो भारत, कारण हा एवढा लहान आउटलेट त्या महास्रोताला पुरेच पडू शकत नाही. म्हणजे मग ना बुद्धांचं काय किंवा जीसस क्राइस्ट, त्यांना तुम्ही कलावंत म्हणता का? तू नाही म्हणणार? अरे एका वेगळ्या आणि व्यापक अर्थाने होतेच ना ते कलावंत. त्यांनी नवीन धर्म निर्माण केले. पण ह्या असल्या सगळ्या थिअरीमुळे व्यक्तीच्या खासगी सुखदुःखाला क्षुद्र मानाची उगाच फॅशन होती. जाऊ द्या, हा सगळा न संपणारा वाद आहे. हो, पण असे वाद आवश्यक असतात, कारण ते घातले की आपणच काहीतरी गंभीर करतोय असं वाटतं. ते आकाशांचे एक बळ, त्यांना हे असले क्लेम्सच नाही. चला, मला निघायला हवं. मला रात्री सगळा राईट अप कंप्लीट करायचं. अहो थांबा हो, लेट्स ड्रिंक. थांबा. Whose help or whose what? To Jogdan's help. To Amrut's help. Yes. Cheers. हॅलो. हो बोलतीये. नमस्कार. हो आहे. हो एक मिनिट. हा जोगदार ना, तुमचा फोन आहे, ऑफिसचा दिसतोय. हॅलो, जोगदंडे हियर.
कधी? हो हो, मी निघतोच. मी येतोच तिकडे. राणे, मला निघायला हवं. मी माझी शब्नम. काहीतरी खाऊन तरी जा जोगदंड. काहीही विचारू नका. अहो काय झालंय काय असं? अमृतचा खून झालाय. How unfortunate. How tragic. La 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 la. Keep quiet, woman. अहो कधी आली आहे बातमी? आत्ताच ऑफिसला कळलं. त्याला काल संध्याकाळी रिलीज केला होता आणि आज सकाळी जंगलात नाल्याच्या काठावर त्याचं प्रेत सापडलं. दगडांनी डोकं ठेचून त्याला ठार मारलाय. Who can that be? अहो शेवटी जंगली लोक ते. राणे, तुम्हाला हे माहितीये की हा खून त्या आदिवासींनी केलेला नाहीये. फासावर तेच जातील आणि सगळं प्रकरण गाठलं जाईल. पण मी तिकडे जाणार आहे आणि या सगळ्याची तड लावणार आहे. एवढंच. अजून सेन्सेशन. डॉक्टर प्लीज, अमृतचा तुम्हाला निरोप. तुम्ही त्याला दर महिन्याला औषध आणि पैसे पाठवायचात ना, त्याबद्दल आभार कळवायचे. It was nothing really. तुम्ही पुन्हा आता तिकडे जाणार? भागच आहे. येतोस? माझ्या 1-2 दिवसात नाटकाच्या रिहर्सल सुरू व्हायच्या, त्यामुळे Okay. जोगदंड. काय म्हणते सुद्धा? नाही, मला कळतंय मी तुमच्या बरोबर यायला हवं. चलतेस मग? नाही हो, एवढी शक्ती नाही माझ्या अंगात. सगळं जग बदलून टाकण्याची स्वप्न आम्ही शेअर केली. And then we drifted apart. तुझी जाण्याची व्यवस्था काय? तुम्ही लिफ्ट द्या मला. अगं मी कॅपिटलिस्ट. नेव्हर माइंड. चल. आपण काहीतरी करायला हवं बर्वे. हो, त्याच्या कुटुंबाला काही आर्थिक मदत करता आली. त्याची म्हातारी आई घरी येते. येस, लेट्स डू दॅट. उद्या कंडोलन्स होईल बहुतेक. तुम्ही बोलणार? बोलेन. He was a great man in his own way. मिसेस राणे, नरेन कुठे आहे? तो तिकडे बाहेर ओलांड्यात झोपलाय. नरेन उठ ना. आपण अजून इथेच. तुला माहितीये का, अमृतचा खून झाला. कोणाचं? अरे अमृत नाही का माहित तुला? जाऊ दे ग, आपला काय संबंध आहे त्याचा? सगळ्यांना ही सगळी अर्थशून्य चर्चा आपल्याला काय कळत नाही. अखेर अनेक अनुभव आपण कंपनीच्या पातळीवर इमॅजिनेशन Social work may be a good thing in itself, but social revolution का पर्याय असू शकतो.
अमृत नाही का भाई मला काय सांग Imagination accept. पात्र परिचय डॉक्टर शेखर साखळकर. अंजली किर्लोस्कर. अंकिता मोहोळकर. सोना निकिता गोखले. मोहिनी समृद्धी घैसास. भारत ओंकार परांजपे. बर्वे जयप्रकाश चिपलकट्टी. आगासे सत्येन लेले. नरेंद्र अमित करमरकर. मालविका मीरा तामनकर. वृंदा नेहा घारपुरे. नेपथ्य आनंद घाणेकर शिल्पा देशपांडे. सेट अमित करमरकर कार्तिक करमरकर. प्रॉपर्टी मॅनेजमेंट अंकिता मोहोळकर. लाईट अद्वैत जोशी. म्युझिक मुग्धा शेख. सुपर टायटल सचिन जोडगे. मुग्धा शेख. प्रॉपर्टी मॅनेजमेंट आणि व्हिडिओग्राफी मुकुंद मराठे. स्पेशल टायटल हेमांगी वाडेकर. दिग्दर्शन मनोज वाडेकर.